व्हिडिओ कणकवली आणणार कणकवली भंडे आणण्यात आले तर क्रमांक 5 कणकवली कणकवली भंडे आणणार भगवान राष्ट्रीय पूर्णवर कणकवली साखरी साखरी चॅनल पर क्रमांक 4 कणकवली साखरी। हा ब्लॉग आहे माझ्या पप्पांच्या रिटायरमेंटचा। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा की त्यांचा सत्कार समारंभ कशा प्रकारे झाला। कार्यक्रम आता इथे होत आहे। आता प्रशासनातर्फे सत्कार केला जातो। आता व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानक प्रमुख कदम साहेब तसेच आपले यादव साहेब आणि सत्कारमूर्ती तसेच संघटनाचे प्रतिनिधी आणि कर्मचारी वर्ग बंधू आणि भगिनी वयाच्या 58 वर्षी आर्डेकर आज निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो। आणि यापुढे आता काय आज त्यांचा योगायोग म्हणावा लागेल। हॅलो, आज आपण सर्वत्र श्री आर्डेकर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आपण आलेलो आहे। तर योगायोग असा आहे की त्यांचा आज वाढदिवस पण आहे, त्यामुळे काही त्यांचा पहिला सुरू वाढदिवस साजरा करूया आपला प्रोग्राम ठरलेला आहे। त्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह, सन्मानचिन्ह नाही मी फोटो काढते। आपल्या सर्वांचे लाडके यादव साहेब यांच्या हस्ते आता यानंतर आपल्या आगाराचे वाहतूक नियंत्रक कार्यक्रमाचे अध्यक्ष यादव साहेब, आमच्या कदम साहेब, थोडासा लेट झालो कारण उठता येणार त्याबद्दल आधी पहिल्यांदा या कार्यक्रमाच्या यांची जरा दिलगिरी व्यक्त करतो। आणि आज जो सत्कार समारंभ ठेवलेला आहे माऊली, योगेश आणि उभयता आणि त्यांचे घरची तशी कामगार बंधू भगिनी, आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे ज्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस टीपेक्षा बोलण्यापेक्षा जो वारकरी संप्रदाय याच्यावर झोकून देऊन प्रत्येक वेळी जो काय कार्यक्रम असेल तो अगदी निर्भीडपणे अगदी पार पाडत जाणारे आपले हे माऊली या आज आपल्या कुटुंबातून एस टीच्या सेवानिवृत्त होत आहेत। नाहीतर आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो की प्रत्येक वेळी त्यांचा सत्कार करतो, पण काय लोक आहेत ते निवृत्त होताना निवृत्त झाल्यासारखी वाटतात, कारण त्यांची जागा किंवा त्यांची उणीव कोण घेऊ शकत नाही। बऱ्याच जणांनी त्यांच्याबरोबर बोलले असतील, पण माझ्या तर अनुभवातून जे आमच्या डेपोचे सगळे जे धार्मिक कार्यक्रम आहेत त्याच्यात आम्हाला त्यांची जाणीव अगदी शेवटपर्यंत राहणार आहे, कारण प्रत्येक वेळी म्हणायच्या आधी ते कार्यक्रम पुरे करणारे आमचे आर्डेकर साहेब या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत। मी काय जास्त बोलत नाही कारण सगळ्यांचे बोलायला आणि मला 2 शब्द बोलायची हे दिली। त्यांचं
आयुष्य आणि आरोग्य एकदम अगदी निरोगी राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आणि ही व्यक्तिमत्व मगाशी विनयाने म्हणल्याप्रमाणे निश्चित काम करत असताना आरोग्याचं काळजी घेत असताना आपल्या कुटुंबियाची एवढी काळजी घ्यायची. गेली 25 वर्ष मी बघतोय की बापूंचं अगदी कुटुंबावर एवढं प्रेम आहे की मुंबईमध्ये स्थित राहत असलेले त्यांचे भाऊ किंवा बहिणी असतील, कुठलाही सीझन असू देत आंब्याचा, फणसाचा किंवा तांदळाचा, बापू मुंबई करत असताना कधी रिकामी हाताने मुंबईला गेलेच नाही. धावधाव करत का असे ना आपल्या कुटुंबासाठी ज्या ज्या गोष्टी देता येतील, पोहोचवता येतील यासाठी ते सदैव तत्पर असायचे. आणि हे कुटुंब वस्त्र हे व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाची एवढी ओढ की विठ्ठलाच्या पायी केव्हा जातो आणि केव्हा लीन होतो यासाठी ते धावधाव करायचे. मला वाटतं गेली अनेक वर्ष अनेक वेळा निश्चित मला वाटतं असा एक दुर्मिळ व्यक्ती असेल की 15 दिवस सुट्टी घेऊन वारकरी दिंडी बरोबर पायी चालत पंढरपूरला जाणे हे बापू शक्य करत होते. एवढंच नव्हे तर पंढरपुरात गेल्यानंतरही एसटीच्या तत्परतेने काम करत असताना इथून ट्रे मागून घेऊन तिथे आपली ड्युटी सुद्धा संपन्न करत असत. असं हे एक सेवाभावी व्यक्तिमत्व आज 58 वर्षे एसटीच्या सेवेतून निवृत्त होत आहे. दानशूरपणा म्हणायचं झालं तर आमच्या आगारामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल, बापू अगदी मोठ्या मनाने सरळ हस्ते मदत करायचे. मधल्या वेळेमध्ये आम्ही इथे पार बांधला त्यावेळी बापूने स्वतः म्हणून 10,000 रुपये दिले. आजही मला मगाशीच बोलले की आता दत्त मंदिराचा आम्ही जीर्णोद्धार केला त्यासाठी बापू आजच त्यांनी 10,000ची देणगी जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय पंढरपूर येथे मला वाटतं बाजीराव मामांच्या नावाने एक मठ उभारत आहेत. त्याहीसाठी बापू आज त्यांच्या आलेल्या सर्व वारकरी संप्रदायासमोर 21,000ची देणगी देणार आहेत. म्हणजे असं एक उदात्त व्यक्तिमत्व आज या एसटीच्या सेवेतून निवृत्त होत आहे. एवढंच नव्हे तर मला वाटतं गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांची वाहतूक नियंत्रण म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बापू खारेपाटण स्थानकामध्ये सकाळी लवकर उठून येऊन जाणे, आपलं काम करणं हे प्रामाणिकपणाचं हे व्यक्तिमत्व आज सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या वाटेला अडचणी तेवढ्याच आल्या. हे सर्व करत असताना आता मधल्या पिरियडमध्ये ते थोडेसे आजारी होते, त्याहीवर ते मात करतील. आणि मी भाजपरावांच्या प्रार्थना करतो की बापू ज्याप्रमाणे पहिले होते अगदी धावते व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे त्यांचं पुढील आयुष्य अगदी निरोगी, आरोग्यदायी आणि कुटुंबावस्थेत जावो. पुढची वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि मी कामगारांच्या वतीने इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगोदरच काम चालू केलं. आता जसं आम्ही 5 वर्ष काम केलं तरी कंटाळतो, पण एवढी वर्ष नोकरी करणं आणि ते पण ही एसटी सारखी नोकरी जिथे गरमीमध्ये वगैरे सगळ्या ह्याच्यातून करणं, तर पप्पांनी खरंच घर सांभाळून हे सगळं व्यवस्थित केलं. कधीही आम्हाला अडचण किंवा कसल्याही गोष्टीची कसलीच उणीव भासू दिली नाही. जसं त्यांना जमतंय, जसे त्यांना ज्या वस्तू आम्हाला देता येतील जसं सगळं आमच्यासाठी त्यांनी केलं. आणि आता ते आजारी आहे तर मी देवाच्या मी एकच प्रार्थना करेन की ह्याच्यातून ते व्यवस्थित सुखरूप बरे व्हावे. बाकी तर ते काही शांत बसणारे व्यक्तिमत्व तर नाहीच आहे. तुम्ही पण बघितलं असेल आणि देवासाठी तर ते कधीच थांबणार नाही आहे. कुठे पण म्हणजे आता पण ते एवढे आजारी होते, आम्ही पंढरपूरचे तिकीट काढून देत नव्हतो तरी पण स्वतः जाऊन तिकीट काढून ते पंढरपूरला जाऊन आले. तर मी एकच प्रार्थना व्यक्त करेन देवाकडे की व्यवस्थित त्यांचं पुढील आयुष्य जावं. आणि त्यांनी त्यांची सेवा जी बजावली आहे ती पण त्यांनी काही व्यवस्थितच बजावली आहे. मी एवढंच बोलेन आणि मी पप्पांसाठी माझ्या 4 कवितेच्या ओळी बोलेन. असा का रे बाबा तू कितीही थकलास तरी का नाही रे चिडत तू तुझ्या भावना कधीच व्यक्त करत नाहीस. तुझं माझ्यावर प्रेम कधीच बोलून दाखवत नाही. तुझा कुठलाही त्रास एक लेखच समजू शकते. तू कितीही नाही बोललास तरी तुझं मन मात्र मीच समजू शकते. बाबाचं व्यक्तिमत्वही असंच असतं. आताही त्याला किती त्रास झाला तरी ते कधीही सांगत नाही. तर मी असंच म्हणेन की काही असेल तर ही लेख तुमच्यासाठी नेहमी तुमच्या वाटे उभी आहे. तुम्ही कधी पण मला सांगा, मी जिथे हात मला तिथे उभी असेल. मी वारकरी संप्रदायाच्या वतीने परमपूज्य भालचंद्र महाराज हरिदिंडी मंडळ आणि आमच्या मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी आमचे जे वारकरी आहे ते वारकरी आज ह्या बापूंना खरोखर त्याचे टोपण नाव आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही आर्डेकरच म्हणायचं, आज आम्हाला इकडे कळलं. आणि खरोखरच अशी टोपण नावं त्यांना दिली जातात की खरोखरच ज्यांचा स्वभाव चांगला असतो, जे सगळ्यात मिळून मिसळून राहतात. तर ती बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी
आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने, आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही खरं म्हणजे वेगळा कार्यक्रम करणार होतो. तर काय झालं की ते इकडे जास्त राहत नाही. त्यांना आम्ही जरा विनंती केली की आम्हाला पण त्यांचा सत्कार करायचा आहे आमच्या वारकरींच्या. आणि आमचे सगळे जे वारकरी उपस्थित आहेत, आमच्या मंडळाचे खजिनदार अंधारी माऊली, हर्षद अंधारी माऊली आणि जे सगळे उपस्थित जे वारकरी आहेत त्यांनी जरा पुढे यायचं आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. तुमच्या सगळ्यांच्या आवडीचे बापू यांचा या ठिकाणी वारकऱ्यांच्या वतीने छोटासा सत्कार करतोय. तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आपल्या एस टी कर्मचारी, एस टी परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या आवडत्या बापूंचा या ठिकाणी वारकऱ्यांच्या वतीने सत्कार होतोय. शाल, श्रीफळ व आणि पूज्य भालचंद्र महाराज यांची प्रतिमा देऊन या ठिकाणी वारकरी त्यांचा सत्कार होतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की, परम पूज्य श्री भालचंद्र महाराज की जय. या पुढे मंडळाचे खजिनदार हर्षद अंधारी यांना मगाशी या ठिकाणी इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आमची एक अशी इच्छा आहे की तुमच्या सर्वांना कळलं पाहिजे आणि त्यासाठी आमचे आर्डेकर माऊली आपल्या सगळ्यांचे बापू या ठिकाणी 21,000 रुपये, बरोबर ना? 21,000 रुपये या ठिकाणी त्यासाठी देणगी देत आहे. आपण काळातून त्यांच्या सगळ्यांनी मदत करावा. त्यांना कधी अडवलं नाही. 15 दिवसासाठी तरी त्यांना मोकळी दिली. आता सुरुवात करायची राहिलेली आहे. सन्माननीय व्यासपीठ आजचे सत्कार मूर्ती आर्डेकर माऊली उभयते आणि आपण सर्व कर्मचारी परिवार. तर आज या ठिकाणी जो सत्कार होतोय, मगाशी तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्हाला जरा वेगळाच कार्यक्रम आयोजन करून त्यांचं सत्कार करायचा होता. पण त्यांचं या ठिकाणी मुंबईला वगैरे जाणं येणं जास्त असल्यामुळे, तिकडे मुंबईला त्यांचं वास्तव्य जास्त असल्यामुळे आम्हाला ते शक्य होणार नाही किंवा त्या अवधीमध्ये आम्हाला ते जमणार नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करून आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम केलेला आहे. आपण जे सहकार्य केलं इथल्या आयोजकांनी, त्यांचे आम्ही आभारी आहोत. पुन्हा एकदा आमच्या वारकऱ्यांच्या वतीने. आणि एक गोष्ट सांगायची राहिली आहे, सांगून म्हणतो आणि ते असं जाऊन जातं.
इथे ते नेहमी मला माहीत नाही त्यांची ड्युटी किती वाजता, 5 वाजता सकाळी की 6 वाजता असायची, पण तिकडे पण त्यांचा वक्तशीरपणा होता आमच्या वारीमध्ये. आमची वारी बरोबर सकाळी 5 वाजता निघणार म्हणजे निघणार, पण त्यापूर्वी उठून आंघोळ पांघोळ करणं, आपलं काकडा करणं. काकडा असा विषय आहे की जर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी देवाला सकाळी उठवणं आणि त्याचं गुणगान गाऊन त्याला उठवणं आणि त्याला काकडा, आणि ते काकड्याचे अभंग जवळजवळ 1 तास चालतात. ते बरोबर 3-3:30ला सकाळी उठून ते काकड्याचे अभंग पूर्ण करून बरोबर 5 वाजता दिंडीला हजर राहायची. ते इकडे त्यांना सवय होती शिटी मारायची, ते बरोबर 3-3:30ला शिटी मारायचे आणि सगळ्या वर्गाने उठवायचे, कारण नंतर गरजेचं होतं. ठीक आहे. हो पडले बघा पप्पा.
सोहन भादुकर. एकत्र जुळून आलेले आहे. खरोखरच त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस आहे की भाग्याचा दिवस आहे. मित्र, त्यांची जवळजवळ एसटीत 33 वर्ष सेवा झाली. 33 वर्षाच्या सेवेत त्यांनी जवळजवळ 32 वर्ष वाहकपदी काम केलं आणि 2 वर्ष वाहतूक नियंत्रकपदी काम केलं. मित्र, त्यांच्या कार्यकालात जर एकंदर बघितलं तर त्यावेळी एसटीला खूप महत्व होतं. एसटी तिकडे नाही सोळा ह्याचा घ्या नाही का घ्या प्रवाशांची वादावाद अपवाद आणि त्या कालावधीत सेवा करणे गोष्ट आम्ही बनवतो ते का भरव ना तिथे बस आणि तिकडे मम्मीच्या बाजूला. आंबेडकर यांनी आपल्या स्वभावातून कृतीतून हे दाखवून दिलं की प्रामाणिकपणे जर सेवा केली तर सेवानिवृत्तीला काही अडचण येत नाही. आणि विशेषतः बापुई आर्डेकर हे विठ्ठल भक्त आहेत आणि वारकरी संप्रदायातला माणूस हा माणसं जोडणारा असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या सेवा कालावधीत बरीच माणसं जोडली. इथं वाहतूक नियंत्रक म्हणून काम करत असताना मला आठवत आहे की 1-2दा मी बापूंवर चिडलेलो, पण त्याचा राग मला त्यांनी कधी ठेवला नाही. परत येऊन विचारलं मला की साहेब काय झालेलं, का चिडला. म्हणजे इतकी त्यांनी माणसं जोडून ठेवली. आता प्रत्येक डेपोच्या कार्यक्रमाला ते हिरिरीने पुढे असायचे. विशेषतः दत्त जयंतीच्या वेळेला बापूंना काही सांगायचं लागायचं नाही. प्रत्येक काम स्वतः पुढाकार घेऊन करायचे आणि अशी जुनी माणसं आज सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. मित्र, नवीन पिढीने किंवा नवीन इथं काम करणाऱ्या प्रत्येकाने यांनी जे केलेलं कार्य कर्तृत्व आहे ते स्वतः आत्मसात करणे गरजेचं आहे. बऱ्याच जणांना वाईट वाटेल, पण सांगायचं असं आहे की जी नवीन सध्या एसटीत काम करणारे लोक आहेत, मंडळ भरले आहेत, यांना आपल्या सेवेची किंवा कर्तृत्वाची म्हणावी तितकी जाण राहिलेली नाही. या जुन्या लोकांनी आपली सेवा प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे आणि विशेषतः एक भिवूनच म्हणावं लागेल की माझ्या नोकरीत मला काही अडचण येता नाही, माझ्या नोकरीत माझ्या शरीर दुखात कुठलाही डाग लागता नाही, अशा प्रकारे नोकरी केलेली आहे. पण ती जाण नवीन पिढीला नाही. नवीन पिढी एवढी बिंदास झाली की काय होणार, काय तर होऊन दे. पण ते कृपया अशा लोकांकडनं त्यांनी विचारधारा मनात घेऊन काम करणं गरजेचं आहे. तर आत्ताच मला समजलं की बापूंची तब्येत ठीक नाही. माझी बाबांकडे, माझ्या विठ्ठल माऊलीकडे प्रार्थना राहील की बापूंना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण हो आणि असा सचोटी माऊली भक्त माणूस आज सेवानिवृत्त आहे. चांगला भाग्याचा दिवस आहे. बापूंना दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून उपस्थित असलेले विभागाचे विभागीय अध्यक्ष लाडसाहेब, तसेच या कार्यक्रमासाठी जमा झालेले कामगार मित्र, आज आर्डेकर सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. त्यांचीच माझी ओळख का झालेली आहे हे वाहतूक नियंत्रण आणि कणकवलीमध्ये ते कर्तव्यास ते आले. मला सर नमस्कार म्हणले. बोला काय, मी असं वाहतूक नियंत्रक आहे. हां म्हणलं बरं झालं तुमची माझी ओळख झाली. ते नाही हो साहेब म्हणले माझा उद्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. म्हणलं ठीक आहे सर. आणि त्यांची माहिती घेतल्यानंतर आता मला काही जास्त त्यांच्याशी माहिती नाही आहे, पण त्याची थोडीफार पार्श्वभूमी घेतल्यानंतर बाकीच्या लोकांनी चांगल्या प्रकारे त्यांचे बाबा एक सेवा म्हणजे बाबा ते याच्यात भक्ती संप्रदायामध्ये सेवा करतात आणि प्रामाणिक सेवा केली असे ते बऱ्याच लोकांनी मला त्यांच्याविषयी सांगितलेलं. त्यामुळे त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानात तर जाणारच आहे. कारण एक अशी एक गोष्ट लक्षात आली की त्यांना दुर्धर आजाराने काहीतरी त्रस्त झाले असे म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यातून त्याने दुर्धर आजारातून सध्या आपली तब्येत पार केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा
त्यांच्या पत्नी असतील त्यांचा सेवाचा वाटा आहे, त्यांची मुलगी असेल की त्यांनी पण सेवा केलेली आहे त्यांच्या वडिलांची किंवा त्या अशा आजारपणामध्ये. आणि ह्या वयामध्ये आपल्याला त्यांचीच आधाराची गरज असते, कारण आपण रिटायर झाल्यानंतर आपलं कुणीच नसतं. तुम्हाला तर माहिती आहे एस टी महामंडळामध्ये कसं आहे. तरी आर्डेकर सरांना माझी एक अशी सूचना आहे किंवा जे काही आपल्याकडे आहे ते सांभाळून ठेवा, त्याच्यानंतर आपलं कुणीही नसतं. आपण जेव्हा सेवानिवृत्त होतो त्यावेळेस आपल्याला बाहेर पण हे काय नसतं आणि आपल्या ह्याच्यात काही नसतं. त्याच्यामुळं जे काही पुंजी असेल ते व्यवस्थित ठेवा, सुखसमृद्धीने राहा. आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे गोष्ट बोलायला नको आहे, पण एक म्हणजे मित्र म्हणून सर्व कामगारांना आवाहन करेन की आपण कर्तव्य करत असताना, आता तुम्हाला माहित आहे आपल्या रापा महामंडळाची परिस्थिती कशी पद्धतीनं आपण चालतोय आता सध्या. तर सर्वांना माझं आव्हान असं आहे की कर्तव्य करत असताना किंवा कर्तव्यात उतरला नाही तर विदाऊट क्लेश, कुभावना कसलेही मनामध्ये न ठेवता दिवस कसा चांगला जाईल. कारण आज आता कदम इथं बोलतोय 1 तासानं, त्याचं काय होईल हे पण सांगता येत नाही, कारण आपलं आयुष्य एकदम भृंग झाले, म्हणजे काय सांगता येत नाही आपल्या आयुष्याचं कधी काय होईल. तरी माझं सगळ्यांना आव्हान आहे, तुम्ही फार वाईट परिस्थितीमधून काम करत आहात. आता गरमी वेळेनंतर तुम्ही बघा चालकाची अवस्था कशी असते, तो स्टेअरिंगवर बसला की त्याच्या अंगातून घाम निघतो. तसंच वाहकाचं पण आहे, आपल्याला एक कर्तव्य पूर्ण करण्यासाठी 500 लोकांशी तोंड द्यावं लागतं. त्यामुळे कुण्याही प्रवाशाबरोबर असतील किंवा कामगार कुणाबरोबर वाद घालू नका. आपलं आयुष्य चांगलं जगा आणि जे काही असतील कुणी काय चार आले तर ते सोडून द्या मनातून, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचा दिवस चांगला घाला, कारण आपलं तुम्हाला म्हणल्याप्रमाणे कधी आपलं काही सांगता येत नाही. तरी या निमित्तानं मी सर्वांना तसं आवाहन करेन. तसं माझी ओळख सगळ्याला आहे का नाही मला माहीत नाही, पण मी नवीन सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून कणकवली आगारामध्ये हजर झालेला आहे. माझं नाव कदम यशेश आहे, काही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. या निमित्तानं मी आर्डेकर सरांना त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं जावं आणि आमच्या कणकवली डेपोचं पण वाहतूक असेल किंवा हे सगळ्या भरभराटीचं एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. सांगता करण्यासाठी मी संतोष भाट यांना आमंत्रित करतो. आज दत्त कमिटी दत्त जयंती आपली साजरी होते, त्यासाठी मी माझ्या सेवानिवृत्ती दिवशी 10,000 रुपये देत आहे. त्यावेळी सर्वांनी कामगार बंधू येऊन त्याला स्वीकार करावा. आज आपले आर्डेकर सेवानिवृत्त होत असतात. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या आगाराचे स्थानक प्रमुख आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जाधव साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके असे प्रमोद यादव साहेब, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमासाठी कणकवली डेपोतील प्रत्येक कार्यक्रम त्यांचा स्वतःचा कार्यक्रम आहे असं समजून येणारे आपले लाडके या आगारात आगार व्यवस्थापक म्हणून काम करून गेलेले प्रमोद यादव साहेब, सत्कारमूर्ती आर्डेकर त्यांच्या सौ आणि आमच्या वर्गमैत्रिणी कल्पना नारकर आणि त्यांचं घरचं नाव आर्डेकर, तशीच त्यांची कन्या आणि इतर जावई, त्यांचे सगळे परिवारातील सर्व मंडळी, तशीच त्यांच्या वारकरी संप्रदायातले सर्व उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आमचे कामगार बंधू आज या कार्यक्रमासाठी हजर राहिले, त्या सर्वांचे आगाराच्या वतीने मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.